सळोगी पुढं होईल का आपलं, किंवा आपलं काय होईल, आपल्या पक्ष आपल्या लोकांचं काय होईल, या सगळ्या गोष्टी त्यांना उपरती झाली असेल म्हणून त्यांनी दारात भीक मागून पदरी पाडून आमदारकी पदरी पाडून घेण्याचं त्यांचं पहिलं ध्येय असेल की आमचा पक्षाचा काही संबंध नाही या गोष्टीशी. हा माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा जो शिवसेना पक्ष आहे त्यांचा संबंध आहे आणि त्यात माझं काही बोलण्याचं काम नाही आहे, बोलण्याचं काही कारण नाही आहे आणि अधिकृत पुष्टी अजून झालेली नाही आहे. परंतु तरीही बोलायचं झाल्यास की 1.5 वर्षात त्यांना उपरती झालेली आहे, त्यांना सत्तेपासून सत्तेपासून दूर कसं म्हणजे काय वेदना होतात त्यांना हे 20 वर्ष सत्ता भोगल्यानंतरही, आणि अनेक षडयंत्र त्यांनी रचवलेले आहे माझ्या विरुद्ध पण, माझ्या भावाविरुद्ध पण, आणि आमच्या एखाद्या कार्यकर्त्याविरुद्ध, पदाधिकाऱ्याविरुद्ध पण षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि अशी तर पहिली ऐतिहासिक घटना असेल किंवा एखाद्या आमदाराला, भावाला, कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला मारण्याची सुपारी त्यांनी स्वतःच्या आवाजात सगळ्या उत्तूप दिलेल्या आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी 20 वर्ष झालेले असताना त्यांचं पोट भरलेलं नाही. त्यांना आता हे 1.5 वर्षातच उपरती झालेली, अजून 3.5 वर्ष शिल्लक आहे. त्यांना सळोगी पुढं होईल का आपलं, किंवा आपलं काय होईल, आपल्या पक्ष आपल्या लोकांचं काय होईल, या सगळ्या गोष्टी त्यांना उपरती झाली असेल म्हणून त्यांनी दारात भीक मागून आमदारकी पदरी पाडून घेण्याचं त्यांचं पहिलं ध्येय असेल कदाचित. म्हणून पक्ष विलीन करा अशी अट आहे ते शिंदेने ठेवली आहे. त्यांचं बरोबर आहे, कारण हे कोणाची एकाचे होत नाही ना. त्याच्यामुळे आजपर्यंतचा इतिहास आहे, ज्याच्यासोबत राहिले त्याच्याच विरुद्ध बगावता केलेल्या आहे, बंडखोऱ्या केलेल्या आहे. बघा तुम्ही त्यांचा इतिहास काय आहे, ते कोणाचेच झालेले नाही आहे, त्याच्यामुळं जनतेचीही झालेली नाही आहे. आणि त्यांचा इतिहास जर बघितला तुम्ही तर शिंदे साहेब फार हुशार राजकारणी आहे, ते समजून घेतील काय समजायचं. आणि इतरत्रही समजा जर त्यांना वाटलं असं की आमदारकी दिली पाहिजे तर, आणि त्यांना मिळत असेल तर माझी त्यांना शुभेच्छा आहे.